सब लोग कैसे हैं? सगळेजण कसे आहेत? नाराज है मेरे से कोई तो हाथ ऊंचा करो। आणि निराश कोण असेल तर हात वरती करा। मुझसे कोई नाराज है तो हाथ ऊंचा करो। आणि माझ्या बरोबर कोणी नाराज असेल तर हात वरती करा। परमेश्वर से कोई नाराज है? आणि प्रभू बरोबर कोणी नाराज आहेत का? आप जाग रहे हैं? आणि तुम्ही जागे आहात का? प्रेज द लॉर्ड। प्रेज हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। मेरे पास इतने लोग नहीं है कि आपकी मुंह के ऊपर की मक्खी भगाने के लिए किसी को भेज दूं। थोड़ा मुंह खोला करो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। जिंदे परमेश्वर के लिए एक बार जोर से तालियां बजाएंगे। जिवंत परमेश्वरासाठी पुन्हा एकदा जोरात आपण टाळ्या वाजवूया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। सिस्टर जो स्तुति में बता रही थी आणि सब कुछ सही था। आणि सिस्टरच्या स्तुतीमध्ये बोलत होत्या सगळं काही बरोबर होतं। परमेश्वर प्रभु कुछ कहने जा रहा है। काहीतरी सांगत आहे। आज हम सुनेंगे। आज आपण ऐकूया कितने लोग ने बपतिस्मा नहीं लिया? आणि किती जणांनी बाप्तिस्मा घेतला नाही? पानी का बपतिस्मा नहीं लिया। पाण्याचा बाप्तिस्मा अजून घेतला नाही। आप लेने वाले हैं? आणि तुम्ही घेणार आहात का? अभी अनाउंस किया शायद ना? नहीं किया? किया? कभी है? 17 को। ओके। अभी ये वचन सुनो। आणि आता हे वचन ऐका। भाऊ तुझं नाव काय? निलेश। परमेश्वर आराधना मध्ये तुला हाक मारत होता। परमेश्वर आराधना में उसको आवाज दे रहा था। आराधनेमध्ये प्रभू त्याला हाक मारत होता। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। हम वचन की तरफ चलते हैं। आणि वचनाकडे आपण जाऊया। आज प्रभु भोज भी होने वाला है। आज प्रभू भोजन देखील होणार आहे। कई सारे लोग शायद छुट्टी पे है। आणि खूप सारे लोक कदाचित आज रजेवर आहेत। हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया। एक ध्यान में रखना, आणि एक लक्षात ठेवा, अगर परमेश्वर छुट्टी पे गया आणि प्रभू जर रजेवर तो केला हमारी क्या क्या बजेगी कुछ भी नहीं मालूम। आणि आपला काय काय वाजेल मैं काय- बताऊंगा, आणि मी तुम्हाला मैं सांगेन. बताऊंगा। मी तुम्हाला समझो सांगतो. आज हम बीमार हैं। आज जर आपण आजारी हम आहोत कई डॉक्टर के पास कोशिश करते हैं। आणि आपण खूप साऱ्या डॉक्टरांकडे जातो संडे को कोई भी डॉक्टर हॉस्पिटल में नहीं रहता है। आणि रविवारच्या दिवशी कोणी डॉक्टर दवाखान्यात आपको नसतो। मालूम है? तुम्हाला माहित आहे? नहीं मालूम तो जाके एक बार चेक करना। आणि माहित नसेल तर जाऊन लेकिन एकदा बघा. परमेश्वर परंतु प्रभू एवरी संडे प्रत्येक हर रविवारी समय प्रत्येक वेळी वचन कहता है जा 2 या 3 मेरे नाम से इकट्ठे होते हैं, आणि वचन सांगतं जिथे दोघं किंवा तिघं त्याच्या नावाने एकत्र उनके जमतात, बीच में मैं हूँ। त्यांच्यामध्ये तो आहे। आज हम परमेश्वर की उपस्थिति में है। आणि आज आपण प्रभूच्या तो उपस्थितीत मेरे आहोत. भाई और बहन आज वचन को सुनेंगे। तर आपण आज प्रभूचं वचन हर एक भाई ऐकूया. बहन अपने आप को जांचना आणि प्रत्येक जण स्वतःला और पारखा वचन के साथ हमें एक बार लगा के देखना आणि वचनामध्ये आपण हमारी राहूया. जिंदगी वचन के साथ कहाँ पे है। आणि वचनामध्ये आपलं जीवन कुठे मत्ती आहे? का 22 अध्याय चैप्टर मत्ते 22वा अध्याय 14 वचन। 14 वचन। क्योंकि बुलाए हुए बहुत है परंतु चुने हुए थोड़े हैं। कारण बोलवलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडके आहेत। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। आप सब बुलाए हुए हैं, आणि तुम्ही सगळं बोलवलेले आप आहात सब चुने हुए हैं। आणि तुम्ही सगळे निवडलेले आहात। लेकिन कभी कभी हमें अपने को ही कोसते रहते हैं। आणि आपण स्वतःहून हमारे काहीतरी- विचार में हम लोग खुद को छोटे बनाते हैं। आणि स्वतःच्या विचारामध्ये आपण स्वतःला छोटा लेकिन बनवतो। यूहन्ना का पहला पत्री, पण योहानाचा पहिला गॉस्पल यूहन्ना पहला चैप्टर योहान पहिला अध्याय 1 अध्याय का योहान पहिला अध्याय 1 का 11 पढ़ो। 1:11 जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही। जो उनके खुद के उसके पास वह अपने घर आया और उसके अपनों ने उसे ग्रहण नहीं किया। परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला हाँ प्रेज द लॉर्ड। परंतु जितनों ने उसे ग्रहण किया तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना उसने उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया, अर्थात उन्हें जो उसके नाम पर विश्वास रखते हैं। त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला। हालेलुया, हालेलुया। हमें परमेश्वर के बेटे बेटे बनने का अधिकार परमेश्वर से हमें मिला है। आणि आपल्याला प्रभूची मुला मुली होण्याचा प्रभूने अधिकार दिला। ये बात आप जानते हैं? आणि ही गोष्ट तुम्हाला कितने माहित लोग आहे का? जानते हैं? थोड़ा हाथ ऊंचा आणि करो। किती जणांना हे माहित आहे? हात वरती करा।
जिसको नहीं मालूम तो आणि- सुन लेना. आणि ज्यांना ठाऊक वचन नाही ते कहता है ऐका. परंतु जितनों ने उसे ग्रहण किया परंतु वचन सांगतं जितक्याने त्याचा स्वीकार केला उसने उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया. त्याने त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार अर्थात दिला. उन्हें जो उसके नाम पर विश्वास रखते म्हणजे हैं. त्याच्यावर नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. जब भी परमेश्वर ये वचन कहता है यूहन्ना 14:18 में, आणि योहान 14:18 मध्ये प्रभु जेव्हा वचन सांगतो मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. जब भी परमेश्वर अभी हमें पुकारते थे, अभी वसई के लोग कहाँ हैं? आणि जेव्हा प्रभु आपल्याला हाक मारतो वसीचे ये लोकं महाराष्ट्र के कुठे लोग आहेत? कहाँ हैं? महाराष्ट्राचे लोक कुठे एक आहेत? ध्यान रखना, आणि एक लक्षात ठेवा ये बारिश हा जो पाऊस बहुत अच्छी खासी आणि खूप मस्त कभी देखी नहीं होगी. आणि कदाचित पाहिला इस नसेल तरह कधी. बाढ़े आएंगे. अशा प्रकारे पूर येतील. लिख के रखना. आणि लिहून इससे ठेवा. पहले भी मैं बोल चुका हूँ. आणि आधी देखील इससे मी पहले बोललेलो मैं भी आहे. बोल चुका हूँ. आणि त्याच्या आधी देखील मी समंदर बोललेलो के आहे. अंदर कोई अजीब सी चीजें होने लगी आणि है समुद्रामध्ये काही जो सिर्फ कुदरत जानता है, आणि जे फक्त कोई निसर्गाला इंसान ठाऊक के आहे. समझ के बाहर है. आणि मनुष्याच्या समजण्याच्या पलीकडे ते आहे. ध्यान रखना, लक्षात ठेवा. अगर समंदर में कोई तकलीफ हुई, आणि सागरामध्ये जर काही तो- झालं सागर तो सबसे बड़ा है. आणि सागर हा सगळ्यात विशाल आहे भूमि इतनी तो सागर इतना है. आणि जमीन एवढीशी आहे परंतु सागर महान अभी आहे. तो हमारे ऊपर बहुत बड़ी प्रॉब्लम आएगी. तर आपल्यावरती खूप मोठे संकट लेकिन येईल. परमेश्वर के वचन में लिखा है, परंतु प्रभूच्या वचनात जैसा लिहिलेलं आहे. परमेश्वर ने मूसा के द्वारा जब भी अपनी इज़राइल जनता को बाहर निकाला, आणि मोशेद्वारे जसं इस्रायल लोकांना बाहेर काढलं तभी वो पानी उसके लिए दुभांगा, आणि त्यावेळी ते पाणी त्यांच्यासाठी क्योंकि वो दुभागलं. परमेश्वर उनसे प्यार करता कारण प्रभू त्यांच्यावर प्रेम और करत इतना होता. करने के बावजूद भी आणि एवढं करून वो सुद्धा लोग ने एक गाय आणि बछड़ा त्याने- बना के उसकी मूर्ति पूजा आणि की त्याने एक गाईचं वासरू और बनवून त्याची पवित्र पूजा केली. परमेश्वर को दुख दिया आणि पवित्र प्रभूला त्याने दुःख दिलं और परमेश्वर ने उनको नाकाम किया, आणि प्रभूने त्यांना नाकाम उनकी केलं जिंदगी मार डाली. आणि त्यांना त्याने मारून टाकलं. अभी परमेश्वर कहेगा तुम मेरा न्याय करो कि मैं किस तरह गलत हूँ. आणि प्रभू सांगतो आता तुम्ही माझा न्याय करा मी कशा प्रकारे चुकीचा आहे. हालेलुया. हालेलुया. आज वसई वाले सुन लो, आणि वसीवाळी आज ऐका. बचोगे नहीं. आणि वाचणार नाही. मैं झूठ बोलता थी, लिख के रखना. आणि मी खोटं बोलत असेल तर लिहून ठेवा. आपको चलो छोटा, अभी ये रिबा का छोटी कितना महीने की है वो? 7 महीने. हाँ, आपने क्या सोचा कौन सा स्कूल में डाला? अभी अपने प्रार्थना में तो इसके तरह नहीं सोचते होंगे, मुझे मालूम है. दुनिया के लोग एक हुसूल है, आणि जगाच्या लोकांचा एक नियम अपना आहे. घर में कोई बच्चा है और कोई मेहमान आया. आणि जर एखादा मुलगा आपल्या घरी आहे आणि कोण पाहुणा आला हाँ, कितना साल का हुआ? आणि किती वर्षाचा झाला फिर स्कूल में डाला है. आणि शाळेत कौन सा टाकलं. स्कूल में डाला? कोणत्या शाळेत टाकलं? बच्चा है सिर्फ 3.5 साल का. आणि मुलगा कितने आहे marks फक्त मिले? 3.5 वर्षाचा. किती मार्क पहला मिळाले? आया. पहिला आला. कौन ट्यूशन कहाँ लगाई है? कई सारे सवाल, लेकिन बच्चे को क्या खिलाते हो कोई पूछता है क्या? आणि मुलांना काय भरवतो तो कोण विचारतो तो का? ये हुसूल किसका है? दुनिया का, समाज आणि का. हे नियम समाजाचे मैं आहेत. स्कूल में भेजना है इसके लिए नहीं बोल रहा हूँ. आणि मी शाळेत 21-22 साल का टाकायचं. होगा. आणि हाँ, फिर 22 किधर शिप में जाता है, आणि बोटीवर किसी को भी जातो. कहाँ पे चढ़ा दो. आणि कोणाला पण कुठे पण चढवा. कहाँ परदेश में काम करता है. परदेशामध्ये काम करतो का? एक हुसूल है, एक नियम है, नियम है, आणि नियम एक है. नियम आहे. लेकिन अनुग्रह के पीछे कभी पूछा, अरे बाबा तू कितना बार चर्च में गया? आणि अनुग्रहामध्ये कधी विचारलं तू कधी पूछा, church अरे मध्ये तेरा बपतिस्मा हुआ क्या? बाप्तिस्मा झाला तू का? दारू तो नहीं पीता है ना? दारू पित नाही नहीं, तेरे ना? आंखें में जरा काले काले धब्बे आ रहे तो इसके लिए पूछा. आणि तुझ्या डोळ्यांमध्ये काळे डाग आले पूछता म्हणून है कोई? विचारतो. असं कोण विचारतं ये का? दुनिया का हुसूल से बस. आणि जगाचे फक्त नियम आहेत फक्त. उसको पूछने का, थोड़ा तंबाकू दे ना, थोड़ा सिगरेट ही सिगरेट. शर्मिंदा तो है ही नहीं. लाज शर्म चीज की नाही. बात ही नहीं है. लाजच नाही. दारू पीने वाले के दोस्त के साथ, हाँ कभी आया, बहुत अच्छा है, चल फिर पार्टी बना, हाँ चल चल. नालायकपन की कोई गुनियात नहीं है. आज परदेश से आया, हाँ कौन सा बक्सा लाया, थोड़ा सा याद आया. फाय 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 ना, क्या होता है? वो कवर भी लिखा है,
आणि त्या कवर इससे आपका जीवन का हानि हो सकता है। आणि यामुळे तुम्हाला धोका आहे वचन में लिखा है आणि वचनात लिहिलेलं पापों के आहे कारण तेरा मृत्यु हो जाएगा, आणि पापामुळे तुमचं मरण और होईल. वचन में लिखा आणि है वचनात तेरे लिहिलेलं कोड़े आहे. खाने से हमें चंगाई मिली है। आणि तुला बसलेल्या फटक्यांमुळे आम्हाला अरे आरोग्य प्रभु मिळालेलं ईसा आहे. मसीह कोई डॉक्टर है क्या? आणि येशू ख्रिस्त क्या डॉक्टर जब भी आहे आपको का? पेट में दर्द है तभी डॉक्टर थोड़ा चेक करो तभी आएंगे क्या? आणि जेव्हा पोटात दुखतं क्या तेव्हा आपको आपका बच्चे लोग का मृत्यू देखना पसंद आणि होगी? तुमच्या मुलांचं मरण तुम्हाला आपके बघणं फैमिली पसंत वाले पडेल जब का? मरेंगे तभी आपको अच्छा लगेगा। आणि तुमचे कुटुंबातील मरना मरतील तो तेव्हा बरं सबको है, वाटेल का? लेकिन उठना भी बात है। आणि उठणं देखील गरजेचं लेकिन आहे. जो विश्वास रखेंगे वही प्रभु में चले जाएंगे। आणि जे प्रभुवर विश्वास मत्ती ठेवतील का तेच 23 में जातील. पढ़ो मेरे भाई और बहनों। आणि मत्ते 23 मध्ये वाचा 24 में पढ़ो। आणि 24 मध्ये ये वाचा. दुनिया के दिन बहुत खराब है। आणि या जगाचे दिवस खूप खराब आहेत. क्यों परमेश्वर के लोगों के पीछे? आणि का ये प्रभूच्या टॉपिक अलग है, लेकिन मैं लोकांच्या आपको बताता हूँ आणि- क्यों लोग पढ़ के उसको मारने की कोशिश करती है। आणि का लोक त्याला मारायचा प्रयत्न करतात. वचन में लिखा है प्रेरित का 12 में, आणि प्रेषितांची कृत्ये 12 मध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया। हालेलुया. उस समय हेरोदस राजा ने कलीसिया के कई व्यक्तियों को सताने के लिए उन पर हाथ डाले। त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणात छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. कि उसने यूहन्ना के भाई याकूब को भी तलवार से मरवा डाला। आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने ये चिरे दुनिया मारले. के लोगों को उसमें आनंद मिलता है। आणि जगाच्या लोकांना यामुळे आनंद होतो. तो परमेश्वर नहीं देखता है क्या? आणि प्रभू पाहत नाही का? यूहन्ना का गर्दन छाटा परमेश्वर ने नहीं देखा क्या? आणि योहानाच्या भावाचं जे मुंडकं कापलं ते प्रभूने पाहिलं नाही का? यूहन्ना का योहानाचं. गर्दा काटा आणि जेव्हा त्याचं मान कापली तभी परमेश्वर नहीं देखता था आणि तेव्हा प्रभूने पाहिलं नाही क्या? का? परमेश्वर उसको नहीं बचा सकता था? आणि प्रभूने त्याला वाचवलं का? नाही? परमेश्वर सुली जाने से नहीं बच सकता था क्या? आणि प्रभू क्रूसावर कोई जाण्यासाठी वजह थी वाचू कि शकत परमेश्वर की नव्हता का? मृत्यु के बाद ही हमें उद्धार होना था? आणि मृत्यूनंतरच आपलं उद्धार होणं गरजेचं होतं Yes, का? my dear all. होय माझ्या प्रिय जो बंधू वचन भगिनी. में लिखा है आणि जे वचनात उसको लिहिलेलं इसी आहे. तरह करना है, आणि त्याला अशाच उसे प्रकारे इसी करायचं तरह होतं. करना है। अशाच आज हम प्रकारे चुने हुए करायचं नहीं होतं. है, आणि आज आपण जगात हम चुने हुए नहीं है, आणि आज आपण निवडलेले तो हमें परमेश्वर के साथ प्रयास करना है। तर आपल्याला प्रभू बरोबर परमेश्वर प्रवास के पास करायचा आना आहे. है। प्रभू मध्ये यायचं सिस्टर ने आहे. सही बात बोली, आणि सिस्टरनी जो बरोबर परमेश्वर सांगितलं. मुझे 2 दिन से दिखा रहा आणि है, जे प्रभू मला 2 वो दिवसापासून किस दाखवत आहे वक्त हमारे ऊपर अनुग्रह करेगा, किस वक्त हमें चंगा करेगा, हमें मालूम नहीं आणि है। प्रभू कधी आपल्यावरती अनुग्रह करेल, बरं करेल आपल्याला ठाऊक नाही. परमेश्वर 2 दिन से मुझे यही चीज बता रहा आणि है। 2 दिवसापासून प्रभू मला मैं हेच सांगत कभी आहे. पाऊं किसी को पता नहीं, आणि मी कोणाला कधी दर्शन देईल माहित नाही. क्योंकि रोमन 9 में लिखा है कारण रोमकरस पत्र 9 मध्ये लिहिलेलं आहे. दया करने के ऊपर मैं दया करूंगा, आणि ज्यांच्यावर मी दया करतो त्यांच्यावर करुणा के दया ऊपर मैं करतो. करुणा करूंगा, आणि ज्यांच्यावर करुणा करतो त्यांच्यावर मी क्योंकि करुणा मैं करेन. परमेश्वर हूं। कारण मी प्रभू आहे. आज हम देखेंगे आणि आज आपण मुझे पाहूया प्रभु प्रभु कहने वाले मला प्रभूची हर एक का प्रवेश स्वर्ग बनणारे के राज्य में नहीं प्रत्येकाचा होगा। प्रवेश स्वर्गाच्या ये मत राज्यात होणार सोचो मेरे नाही. भाई और बहनों आणि हा विचार करू कि मेरे को नका इधर बात करने का पैसा परमेश्वर ने दिया और मैं इस तरह करने को आया, आणि मला प्रभूने याचे पैसे दिले म्हणून मी इथे या आलो मेरे को असं कोई नाही. नौकरी है इसके लिए मैं करके आया, आणि मी नोकरी म्हणून मी इथे या आलो. मिनिस्ट्री के कोई लोगों ने मेरे को आके खड़ा किया आणि है। मिनिस्ट्रीच्या काही लोकांनी इथे उभं केलं म्हणून मी आलो. आप ये मत समझो इसके लिए मैं इस तरह पुकार रहा हूँ। आणि अशा प्रकारे मी बोलत आहे असं तुम्ही समजू No, नका. my dear all. नाही माझ्या बंधू भगिनींनो. मुझे जो काम परमेश्वर से मिला है, आणि जे मला काम प्रभूपासून मुझे मिळालेलं जो आहे काम परमेश्वर से मिला आणि है, जे माझं काम मला वही प्रभूपासून मैं कर मिळालेलं रहा आहे हूं. तेच मी करत आप आहे. इस तरह अज्ञान में मत रहना आणि तुम्ही अज्ञानी असू कि नका. थोड़ा भी चर्च में जाके थोड़ा ठीक लगेगा तो फिर हमारा सब कुछ ठीक हो जाएगा, बिल्कुल आणि नहीं। चर्च मध्ये जाऊन थोडं बरं वाटलं म्हणजे आमचं सगळं बरं होईल हमारा असं नाही. उद्धार होना जरूरी है, आपला उद्धार होणं गरजेचं आहे. हमें परमेश्वर के राज में जाना जरूरी आपल्याला है। प्रभूच्या राज्यात जाणं गरजेचं बच्चे आहे. को हम पैदा हो गए तो चलो आज नर्सरी में डालते, वो आपकी मर्जी। आणि जन्मल्यानंतर बाळाला आपण नर्सरीत कौन सा टाकतो मीडियम तुमची में डालेगा वो मर्जी. आपकी आणि मर्जी, कोणत्या मीडियम मध्ये टाकणार तुमची लेकिन मर्जी. चर्च में आना ही आपकी परमेश्वर की मर्जी। परंतु चर्च मध्ये येणं हे प्रभूची मर्जी आहे. परमेश्वर आपको जब भी आवाज देता है तो आपको आना ही है। आणि प्रभू जेव्हा तुम्हाला हाक मारतो आज तेव्हा तुम्हाला कई यायचंच लोगों को आहे. अभी वचन में देखेंगे परमेश्वर पुकार रहा है, कई प्रॉब्लम्स वसई में चल रहे, आणि लेकिन खूप लोग सारी डर रहे, समस्या किसको डर वसईमध्ये रहे, येत आहेत आणि तरी किसकी देखील शर्मिंदगी लोक लग रही है। घाबरत आहेत आणि कशाला लाजत आहेत. परमेश्वर का वचन मत्ती 10:32 में कहता है, जो मेरे इंसान के सामने मुझे विश्वास करेगा, मुझे बात करेगा, मुझे
हालेलुया। हालेलुया। 32 जो कोई मनुष्य के सामने मुझे मान लेगा आणि जो उससे भी माणसासमोर मैं मला उसे पत्करेल, स्वर्गीय पिता के सामने त्याला मी मानूंगा। पित्यासमोर ध्यान पत्करेल। रखना, आणि इस वेरी लक्षात ठेवा, इंपॉर्टेंट वर्ड परमेश्वर बता रहा आणि है, खूप जो कोई महत्त्वाचं मनुष्य के आहे। सामने मुझे स्वीकार करेगा आणि जो कोणी मला प्रभु उसको मैं मेरे मनुष्य स्वर्ग के समोर पिता स्वीकारेल, के सामने स्वीकार त्याला मी करेगा, पित्यासमोर नहीं स्वीकारेल, तो कोई नहीं बचेगा, नाहीतर कोणी चाहे वाचणार मेरा नाही। फैमिली मेंबर क्यों ना हो, माझा कुटुंबातील व्यक्ती का उसका असू दे, लड़का परमेश्वर के काम करता है, इसके लिए मैं किसी को नहीं बचा सकता। आणि माझा मुलगा प्रभूचा मैं काम इसे करतो म्हणून तो पुकार वाचू सकता शकत नाही, हूँ। मी फक्त बोलू शकतो। योहन्ना कहता है, आणि योहान सांगतो, मैं पानी से तुम्हारा बपतिस्मा मी दे रहा हूँ। पाण्याने तुमचा मैं बाप्तिस्मा पानी से करतो, तुम्हारा बपतिस्मा मी दे रहा पाण्याने हूँ। तुमचा जिसके बाप्तिस्मा पाव के करतो, रस्सी छोड़ने की, चप्पल की रस्सी छोड़ने की मुझे ताकत आणि नहीं ज्याचा है, पायबंद सोडायचा मैं माझी लायक शक्ती नहीं समझ रहा नाही, हूँ, आणि माझी और लायकी नाही, पवित्र आत्मा अग्नि से करेगा, तो पवित्र और आत्म्याने पवित्र आत्मा अग्नि से तुम्हारा आणि बपतिस्मा पवित्र करेगा। आत्म्याने आणि बहुत अग्नीने तुमचा जन आ रहे हैं मेरे बाप्तिस्मा भाई करेल। बहनों, हम हवा में, हम अज्ञान में मत रहो, अज्ञानामध्ये राहू नका, अज्ञान में मत रहो, अज्ञानामध्ये राहू मूर्ति नका, पूजे में रहो, मूर्ती पूजेमध्ये ऐसा परमेश्वर कहीं नहीं कह असं रहा प्रभूने है। हमें सांगितलेलं हर आहे। चीज से बाहर आना आणि है, आपल्याला प्रत्येक मेरे गोष्टीतून बाहेर सच्चाई यायचं से आहे, परमेश्वर को खोजना आणि है। फक्त सत्याने प्रभूला शोधायचं आहे। परमेश्वर कहीं नहीं कहता तू मूर्ति पूजा करो, आणि प्रभू कुठे सांगत नाही तुम्ही मूर्ती पूजा करा, हमें परमेश्वर के साथ चलना है। आपल्याला प्रभू बरोबर और चालायचं आज आहे। वचन कहता आणि है आज वचन सांगतं मत्ती का 22, मत्ते 22, यीशु फिर से उनसे दृष्टांतों में कहने लगा, आणि येशू पुन्हा त्यांना दाखले देऊन बोलू स्वर्ग लागला, का राज उस राज्य का राजा के समान है। स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, मुझे मालूम है, आणि मला ठाऊक आहे, आपने कई बार चैप्टर पढ़ा होगा, आणि खूप वेळा तुम्ही मैंने वाचलं कई बार असेल, इसके ऊपर प्रीचिंग किया आणि होगा, खूप वेळा मी प्रचार याबद्दल केला असेल, लेकिन आज कुछ अलग है। परंतु आज काही वेगळं आहे। हालेलुया। हालेलुया। शारदा आंटी प्रभु आवाज दे रहा है। शारदा आंटी प्रभू हाक मारत और उसने आणि- जिसने अपने पुत्र का विवाह किया आणि लग्नाच्या मेजवानीत और दिली, उसने अपने दासों को भेजा कि निमंत्रित लोगों को विवाह के भोज में बुलाए। त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीत ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलवण्याकरता त्याने आपले दास पाठविले। हालेलुया। हालेलुया। आज हम चुने हुए लोग हैं, आणि आज आपण निवडलेले लोक परमेश्वर आहोत, ने हमें पुकारा, आणि प्रभूने आपल्याला हाक हमें मारली जो आहे, काम दिया वो छोड़ के हम लोग और ही कुछ काम करने चालू आणि किया। प्रभूने जे काम दिलं ते सोडून आपण दुसरंच काहीतरी करत आहोत, परमेश्वर हमारे रास्ते को रोकेगा, आणि प्रभू आपले मार्ग थांबविल, आपको रोकेगा। प्रभू तुम्हाला थांबविल, और फिर आप सोचते रहेंगे आणि तुम्ही विचार करत कि बसतील, आपके साथ इस तरह क्यों हो रहा है, आणि माझ्या बरोबर असं का मैं होत आहे? परमेश्वर में हूँ, मैं प्रार्थना कर रहा हूँ, मी फिर मेरे साथ ये प्रभूमध्ये क्यों हो आहे, रहा है। मी प्रार्थना करत आहे, मग असं का होत आहे? आपकी मन में जो इच्छा है उस तरह चलते हैं, आणि तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही लेकिन चालता, परमेश्वर ने हमें अपनी इच्छा से चलने के लिए नहीं आणि बनाया। प्रभूने आपल्याला आपल्या हमें मर्जीप्रमाणे चालण्यास परमेश्वर बनवलं की नाही, इच्छा जानना है, आणि आपल्याला प्रभूची इच्छा जाणायची हमारा आहे। शांति, हमारा हर एक भला कहाँ है, आपली शांती, आपला भलाई कुठे कौन आहे, जानते हैं। आप में से हाथ ऊंचा करोगे, आणि- आपकी भलाई किसमें आणि है, तुमची भलाई कुठे आपको आहे, आपके कोणाला जीवन में ठाऊक आप आहे। क्या करना चाहते हैं और आपको लगता है आप सही मार्ग पे, कोई भी एक हाथ उठाना। आणि ज्यांना वाटतं की मी कोई बरोबर भी, आहे, कोई डरो मत, कोई डरने का जरूरत नहीं। आपके जिंदगी में आपको सब कुछ मालूम है, आणि हम जो तुमच्या चल जीवनात रहे हैं, सगळ्यांना बरोबर माहिती आहे, असं कोण आहे हात वरती कोई करा, नहीं कोई मालूम है कल मरेगा, आज मरेगा, अभी मरेगा, किसी को नहीं आणि मालूम, कोणाला ठाऊक आहे आज मरणार आहे, किसी उद्या को मरणार कुछ आहे, नहीं कोणाला मालूम। काहीच परमेश्वर माहित हमें नाही। अदा करेगा, फिर भी हम अनजान रहते हैं। आणि प्रभू आपल्याला आगाह परमेश्वर, करेल, सिस्टर ने बराबर बोला कि परमेश्वर किस तरह हमें आशीष देगा हमें मालूम नहीं होता है। आणि कशा प्रकारे प्रभू आपल्याला आशीर्वाद हमें आपल्याला माहित हमेशा नाही, परमेश्वर के साथ प्रार्थना करनी आणि पड़ेगी। प्रत्येक वेळी आपल्याला प्रभू बरोबर प्रार्थना करायची आहे, परमेश्वर हमें देखता नहीं है, आणि प्रभू आपल्याला पाहत परमेश्वर में नाही देखता का? है, प्रभू पाहतो, तुम गिर गया देखता है, आणि तू पडला तुम बैठा देखता है, तुम खाना खा रहा है देख रहा है, और तू तुम खावत कितना आहे, फास्टिंग कर रहा है देख रहा है, तू किती उपवास करतो फिर ते तेरे को देखील क्यों नहीं पाहतो, छू रहा है। आणि मला का स्पर्श करीत इट नाही, इज नेसेसरी आणि हे गरजेचं आहे का, कि बिना भूखा मैं आणि- कुछ खाना खाऊं, आणि उपवास करून मी काही खाऊ, कोई चीज की जरूरत नहीं है आणि काही तो गरज, मैं कोई चीज को उठा लूं, आणि काही गरज नसताना काही गोष्टी उचलू, जरूरी नहीं है। गरज नाही। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। मैं कोई चीज को आपको बता रहा हूं, आणि काही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, पौलुस का दूसरा पत्र का 4था वचन 7 5 का 1 2 करंती 5 1 वचन। पौलाचे करंथीकरास दुसरे पत्र 5वा अध्याय।
पढ़ो जरा. कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी ग्रह मोडून टाकण्यात आले तर देवाने आम्हासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे. पौल पौल जो शौल था, जो शौल होता परमेश्वर के लोगों को बहुत तकलीफ दे रहा था. आणि प्रभूच्या लोकांना त्रास देत लेकिन जब भी होता. परमेश्वर ने पूछा तू शौल शौल तू मेरी निंदा नाराजगी क्यों कर रहा है? आणि प्रभूने जेव्हा त्याला आवाज दिला सांगितलं शौला शौला तू माझा छळ का उसने करतोस. प्रभु की आवाज सुनी, आणि त्याने प्रभूचा आवाज बिजली ऐकला चमकी, आणि वीज उसकी चमकली आंखें चली गई, आणि त्याचे डोळे गेले उसको अंधत्व आया. आणि त्याला अंधत्व और आलं. जब भी उसकी आंखें खुली आणि जेव्हा त्याचे डोळे उघडले तभी उसने बहुत दुख उठाया, आणि त्याने खूप दुःख उठवलं कोड़े खाए, आणि त्याने फटके जेल में खाल्ले. चला गया, तो जेलमध्ये गेला पानी के अंदर फंसा, आणि तूफान पाण्यामध्ये में फसला, रहा. वादळामध्ये तो राहिला. क्या वो परमेश्वर का सेवक नहीं था? आणि तो प्रभूचा सेवक नव्हता क्या का? वो परमेश्वर का सेवक नहीं तो था? प्रभूचा सेवक नव्हता का? 2 करंती का 4 में देखना, 7 करंतीकरास पहिले दुसरे पत्र 4 4 7 वचन. हमारे पास वह धन मिट्टी के बर्तनों में रखा है कि यह असीम सामर्थ्य हमारी ओर से नहीं वरन परमेश्वर की ओर से ठहरे. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाचे आहे आमच्यापासून होत नाही हे समजावे. आज संसार कोई चीज के लिए बहुत सारा भाग रहा है. आणि आज जग कोणासाठी तरी खूप धावत मुझे आहे. एक बताना, आणि मला एक सांगा आपका डेथ के बाद आप क्या लेके जाने वाले आणि हैं? तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही काय घेऊन जाणार आहात. कोई कभी सुनने में आया कि कोई बंदा 1 किलो सोना लेके गया आणि या कधी 1 ग्राम सोना लेके गया ऐकलं का? या 1,000 रुपया लेके गया या 10,000 लेके गया या 1 गुंठा जगह लेके गया या घर का गाड़ी का एक मर्सिडीज का एक चक्का लेके गया. आणि कोणी कधी ऐकलं का कोणी सोनं चांदी पैसा किंवा मर्सिडीजचं चाक घेऊन गेलं. पौलुस कह रहा है हम चारों ओर से क्लेश भोगते हैं पर संकट में नहीं पड़ते, निरुपाय तो है पर निराश नहीं होते, सताए तो जाते हैं पर त्यागे नहीं जाते, गिराए तो जाते हैं पर नष्ट नहीं होते क्योंकि उसको परमेश्वर ने कहा मेरी अनुग्रह तेरे लिए बहुत है. कारण प्रभूने पौलाला सांगितलं माझा अनुग्रह तुला खूप फिर आहे. से मैं पढ़ रहा हूँ. आणि पुन्हा मी वाचतो हम चारों ओर से क्लेश तो भोगते हैं, आम्हावर चोहोकडून परमेश्वर संकटे के आली. सेवक प्रभूचा पर सेवक संकट में नहीं पड़ते, तरी आमचा कोंड मारा झाला निरुपाय नाही. तो है आम्ही घोटाळ्यात पडलो पर निराश नहीं होते, तरी निराश झालो नाही. सताए हुए जाते हैं आमचा पर पाठलाग झाला त्यागे तरी, नहीं जाते, परित्याग करण्यात आला गिराए नाही. जाते हैं आम्ही खाली पर पडलेलो नष्ट आहोत, नहीं होते तरी आमचा नाश झाला नाही. क्योंकि वो चुने हुए लोग कारण हैं. ते परमेश्वर निवडलेले लोक उसको होते. अनाथ नहीं आणि प्रभूने छोड़ेगा. त्यांना अनाथ सोडलं नाही. हालेलुया. हालेलुया. अभी यूहन्ना का गर्दन छाटी, आणि तो योहानाचं मुंडकं क्या कापण्यात आलं. आपको ये लगता है उसका जिंदगी क्या है? आणि त्याला तुम्हाला असं वाटतं का त्याचं जीवन काय स्वर्ग आहे? में उसकी बड़ा जगह होगी. आणि स्वर्गामध्ये सगळ्यात मोठी जागा त्याची असेल. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. आज हम सिर्फ प्रार्थना में आने से डरते, आणि आज आपण फक्त प्रार्थनेत याला मेरे को भीतो. लगता है परमेश्वर को आपसे ज्यादा जरूरत उसको है. आणि आपल्यापेक्षा प्रभूला त्याची गरज जास्त आहे. आपकी जरूरत परमेश्वर का इस तरह आणि- मुझे लग रहा है आणि तुम्हाला त्याची गरज जास्त आहे असे क्योंकि मला हम वाटतं. जरूरतमंद थे, इसके लिए प्रभु ईसा मसीह हमारे सूली पे आणि मरे. आपल्याला गरज होती म्हणून येशू ख्रिस्त आपल्यासाठी हमने क्रूसावर बेवड़ा मरण पिया, पावलं. जो भी किया उल्टा सीधा, हम उसमें खुश थे. आणि आपण जे काही उलट सुलट केलं त्याच्यामध्ये आम्ही लेकिन आनंद हर होतो. चीज में हमें कहीं भी शांति नहीं मिली. परंतु कुठेही आपल्याला शांती मिळाली नाही. परमेश्वर कहता है मेरी शांति तुम्हें देता हूँ, जैसे संसार देता है वैस तरह नहीं. आणि प्रभू सांगतो माझी शांती मी तुम्हाला देतो जसं परमेश्वर ने जग अपने लिए देतो प्राण तसं कुर्बान नाही. किया. आणि प्रभूने स्वतःचा और प्राण वचन आपल्यासाठी में आज दिला. कह रहा आणि है वचनात सांगत आहे जिसने अपने पुत्र का विवाह किया, आणि ज्याने लग्नाची मेजवानी अपने दिली दासों को भेजा कि निमंत्रित लोगों को विवाह के भोज में बुलाए. आणि निमंत्रित लोकांना बोलवण्यासाठी त्याने आपले दास पाठविले. पौलुस भी परमेश्वर का चुना हुआ पात्र था. आणि पौल देखील प्रभूचा निवडलेलं साधन होतं. फिर उसने और दासों को यह कहकर भेजा निमंत्रित लोगों से कहो. परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यास म्हटले की और उसने दासों को भेजा निमंत्रित लोगों को विवाह का भोज में बुलाए, आणि त्याने दुसरे दास पाठवले की परंतु उन्होंने आना न चाहा. आणि आमंत्रित लोकांना पाठवले परंतु ते येईनात. फिर उसने और दासों को यह कहकर भेजा निमंत्रित लोगों से कहो.
पुन्हा त्याने दुसरे दास पाठविले व त्यास म्हटले की आमंत्रितास मैंने असे भोज सांगा, तैयार कर चुका हूँ, मी आपले जेवण तयार मेरे केले आहे. बैल और पले हुए पशु मारे गए माझे हैं. बैल व पुष्ट पशु मैं कापले आपको आहेत. पहले भी बता चुका है. मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे. हमारे घर में अगर कोई मुर्गी पाली है, आणि आपल्या घरी जर एखादी कोंबडी पाळलेली हमारे घर आहे में कोई मेहमान आता है, आणि एखादा पाहुणा जर आपल्या तो घरी हम येतो अपनी मुर्गी को नहीं काटेंगे, तर आपली स्वतःची कोंबडी हम आपण दुकान कापत से नाही. खरीदेंगे, आपण दुकानातून क्योंकि आणतो वो भी मेहमान है. कारण तो पाहुणा लेकिन आहे. इतनी जरूरत नहीं कि मेरी मुर्गी घर की मुर्गी काट के उसको परंतु खिलाऊं. एवढी गरज नाही की स्वतःच्या घरातली कोंबडी कापावी. हाँ, लेकिन कई महीने के बाद मेरा लड़का दुबई से आया. आणि खूप महिन्यानंतर माझा हाँ, मुलगा उसके लिए दुबईला मैं आला. संभाल के रखा हूँ. आणि त्याच्यासाठी मी तभी सांभाळून मैं घर ठेवलेला की आहे. मुर्गा को काट दूं, आणि घरच्या ताकि कोंबडीला मैंने छाती उसने कापेल. अपने हाथ से खिलाया पिलाया है, मस्त किया है, कारण त्याला मी स्वतःच्या हाताने अच्छी सारी पालनपोषण अच्छी केलेलं चीजें आहे. उसको खिलाया आणि है. चांगल्या प्रकारे त्याला और खावडलेला आहे. अपना नजदीक का रिश्ता, बाप बेटे का रिश्ता बहुत क्लोज होता, आणि आपल्या आई आणि और उसके लिए बापाचं मैं अच्छा मुर्गा काटूं, मुलाचं ताकि नातं मेरे चांगलं प्यार असतं. बच्चे से मैं बहुत प्यार कारण करता माझ्या मुलावरती मी खूप हूं. प्रेम Yes, करतो. exactly God is said. आणि बरोबर प्रभू असं परमेश्वर सांगतो. कहता है, आणि प्रभू फिर सांगतो उसने और दासों को कहकर भेजा, आणि पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले. निम्रत त्यास लोगों म्हटले, से कहो, देखो मैं भोज तैयार कर चुका हूँ, आमंत्रितास असे सांगा मी जेवण मेरे तयार केले बैल और आहे. पले हुए पशु मारे गए माझे हैं, बैल व पुष्ट पशु कापले आहे. और सब कुछ तैयार है, विवाह के भोज में आओ, वसे वाले आ जाओ. आणि सर्व सिद्ध आहे लग्नाच्या मेजवानीस या. कोई सुना? आणि कोणी ऐकलं? अरे भोक रहा है ब्रदर ग्लेन, पढ़िए उसको तो पढ़ने दे. कहाँ जाओगे, आणि कुठे कौन जाणार सा रास्ते से आणि जाओगे, कोणत्या मार्गाने जाल? डेपो का, डेपोच्या ये रास्ते से, आणि या रस्त्याने का? स्टेशन रोड से, स्टेशन या रोड पिछली पतली गली से घुसोगे. का पतली गल्लीने जाणार? आपको मालूम है, तुम्हाला माहित आहे का? मेरा घर ये पेट्रोल पंप से सीधा रास्ते में चला जाने का, आणि माझं घर पेट्रोल पंप वरून सरळ लेकिन यहाँ मार्गाने पे आहे. किसी को जादू हुई, आणि इथे कोणावर तो जादू वो झाली रिक्शा पेट्रोल पंप के रास्ते में घुसा. आणि तो रिक्षा जर पेट्रोल पंपच्या रस्त्याने वो घुसला रिक्शा वाला भी हाथ जोड़ते, बाबा ये लोगों को मैं लेके लेके नहीं जाऊंगा, आणि रिक्षावाला देखील हात जोडतो की ह्या लोकांना मी घेऊन जाणार नाही. क्योंकि वो शैतानी शक्ति वो रास्ते में घुसने की कैसी भी तरतीब निकालती है कि यहाँ से पीछे मुड़, आणि ये दुष्ट रास्ते से शक्ती- चलना नहीं. आणि तिथून जायला ते इतके भीतात का तिथून जाऊच ते देत नाहीत. शैतान को शक्ति को मालूम है कुछ तो है, आणि शैतानी शक्तीला माहित आहे काहीतरी लोगों आहे, को नहीं मालूम परंतु परमेश्वर कौन है. लोकांना माहित नाही. क्या तू विश्वास करता है कि भूत एक ही है, आणि तू विश्वास परमेश्वर ठेवतोस एक ही है, का? सॉरी, प्रभू एकच आहे, तू विश्वास ठेवतोस का? भूत भी विश्वास करता है, आणि दुष्ट लेकिन आत्मे देखील थरथराता है. विश्वास ठेवतात आणि इंसान को थरथरतात. कोई डर है क्या? आणि मनुष्याला नहीं, काही भीती परमेश्वर आहे अपना का? बाप है. आणि प्रभू आपला पिता आहे. हाँ, तो बचेंगे हम लोग सब. तर आपण वाचू का सगळे? ठीक है, रोमन का 9वां अध्याय निकालो. रोमकरास पत्र 9 अध्याय. अगर हम बचते तो बचेंगे. चलो आणि आपण जर वाचू तर आपण बघूया. 27 का वचन पढ़ो. यशयाही इस्रायलाविषयी असे पुकारतो की हाँ, बी केयरफुल, आणि लक्षपूर्वक बिल्कुल पढ़ना सामने जो लिखा है. और यशयाह संदेशता था, प्रभु का एक नबी था, इज़राइल के विषय में पुकार कर कहता है, क्योंकि उसने, हालेलुया, हालेलुया, चाहे इज़राइल की संतान की गिनती, ऊपर लेना, हाँ, चाहे इज़राइल की संतानों की गिनती समुद्र के बालू के बराबर हो, तो भी उनमें से थोड़े बचेंगे, थोड़े से. जरी इस्रायल लोकांची संख्या समुद्राच्या वाळू सारखी असली तरी अवशेष मात्र तारण पावेल फक्त थोडेसेच. अवशेष, अवशेष. एक ग्लास है, इसको मैं गिरा देता हूं. आणि हे ग्लास जर मी पाटलं इसमें कहा एक की पीस छोड़ और कोई भी नहीं बचेगा. आणि एकच फक्त पीस त्याचा वाचेल, बाकी काहीच वाचणार नाही. एक गिलास को मैं तोड़ दूं आणि हे जर ग्लास मी तो फोडलं इसका एक ही हिस्सा, जो टुकड़ों का एक ही हिस्सा बचेगा, बाकी 99% नहीं बचेगा. वचन यही कह रहा है, चाहे इज़राइल की संतानों की गिनती समुद्र के बालू के बराबर हो, तो भी उनमें से थोड़े बचेंगे, बाकी किधर चले जाएंगे.
जरी इस्रायल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली तरी अवशेष मात्र तारण पावेल. फक्त थोडेसेच आणि बाकी कुठे अभी जातील. मुझे बताना, आणि आता मला सांगा, परमेश्वर इज़राइल में आया था, आणि प्रभू इस्रायलमध्ये आला होता, परमेश्वर का गाँव ही इज़राइल है, बराबर है, आणि प्रभूचा गावच और इस्रायल ये आहे किन माहित के आहे? बारे में लिखा है? आणि कोणाच्या बद्दल लिहिलेलं आहे? क्या ऐसा नहीं होगा मैं थोड़ा जाके टूर करके आता हूँ तो उधर की मट्टी बिट्टी को हाथ बीत लगा के आता हूँ, थोड़ा सो के पानी से धो के आता हूँ तो मैं नहीं बचूंगा? Praise the Lord. Praise the Lord. नहीं बचूंगा? वाचणार नाही का? What it says, आणि हे काय सांगत आहे? आदि में वचन था, प्रारंभी शब्द होता, यूहन्ना 1:1, यूहन्ना और वचन परमेश्वर के साथ था, आणि शब्द देवासह वचन होता. परमेश्वर था. Praise the Lord. Praise the Lord. वचन परमेश्वर था. आणि शब्दच ते होता. आज हम परमेश्वर को छोड़ और सब चीज करते हैं. आणि आपण प्रभूला सोडून बाकी सर्व काही करतो. ठीक है, चलो. कोई है आप में से लोग, आणि मैं कोण बुरा आहे नहीं मानना, तुमच्यापैकी? जो इजराइल टूर जाके आए, हाथ जे उठाना, इस्रायलला कोई जाऊन बात आलेले नहीं, आहेत. मैं कुछ टोकूंगा नहीं, पूछता हूँ. मी फक्त विचारतो, कोण इस्रायलला जाऊन आलेले आहेत का? कोई परिवार वाले रिश्ते वाले कोई गए होंगे, आणि कुटुंबातील कोणी उसको गेले असतील? पूछना, त्यांना विचार, इजराइल में गए थे, इस्रायलला गेला किसको होता, मिलने के लिए, कोणाला मिळण्या- और किसको भेटण्यासाठी, मिल के आए, आणि कोणाला भेटून वहां पे आला? प्रभु का दर्शन हुआ आणि क्या? तिथे प्रभूचं दर्शन झालं का? नहीं. नाही. तो किसको मिलने गए मग थे? कोणाला भेटायला परमेश्वर गेला होता? कहता है आणि प्रभू मत्ती सांगतो, 11 में मत्ती तुम 11 किसको मध्ये ढूंढने गए थे? तुम्ही कोणाला जंगल शोधायला में गेला अच्छे होता? कपड़े पहनने वाले को आणि क्या? जंगलमध्ये वो चांगले कपडे राजमहल पहनतात. में रहते आणि ते हैं. राजवाड्यात राहतात. Praise the Lord. Praise the Lord. बहुत पैसा खर्चा हुआ, आणि खूप पैसे खर्च झाले, सिर्फ इजराइल की माती मिली. फक्त इस्रायलची माती मिळाली. Praise the Lord. Praise the Lord. मत्ती 11:28 में, सॉरी 18:20 में क्या पढ़ा है? आणि मग ते मैं 18-20 क्यों बार बार बोलता हूँ? आणि मी का या वारंवार आपको सांगतो? लगता है आप इसी तरह परमेश्वर के राज में चले जाओगे तो मत्ती का 7:21 प्रोजेक्टर के ऊपर दिखाना, आणि तुम्हाला वाटतं कोई का मुझे तुम्ही पढ़ के दिखाना. अशाच आप में प्रकारे से तुम्ही जेंट्स में से स्वर्गात कोई जाणार पढ़ना. का? सुभाष भाई पढ़ो जोर से जरा. सामने है देखो, प्रोजेक्टर में देखो. हाँ, हाईलाइट करो. हाँ, जो मुझसे है प्रभु, ये प्रभु कहता है, प्रेज द लॉर्ड. सब लोग स्वर्ग के राज में प्रवेश नहीं करेंगे, परंतु वही जो मेरे स्वर्ग के पिता के इच्छा पर चलता है उन्हीं का स्वर्ग के राज में प्रयास होगा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आप आए हैं आपको प्रॉब्लम को छुटकारा देने के लिए, आणि तुम्ही कोई आलेला प्रॉब्लम आहे. नहीं है. आणि तुमच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी काहीच कारण नाही. परमेश्वर आपको छुटकारा देगा, आणि प्रभू तुम्हाला मुक्ती देईल. लेकिन आपका जिंदगी से आप छुटकारा कैसे पाओगे? परंतु तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मुक्ती कशी मिळेल? आप चंगाई तो पाओगे, आणि तुम्ही आरोग्य तर मिळेल, उद्धार कैसे पाओगे? परंतु तुमचा उद्धार कसा होईल? कौन छुड़ाएगा आपको? आणि कोण तुम्हाला मुक्त करील? ब्रदर ग्लेन छुड़ाएगा, ब्रदर ग्लेन सोडवतील का? और कोई बड़ा पास्टर छुड़ाएगा? आणि कोण मोठा अजून पास्टर सोडवेल का? देख लेना. हालेलुया. हालेलुया. रोमियो का 9 आपने निकाला है. रोमकरस 9 आपण काढलेला आहे. हाँ, उसका 14 वचन से पढ़ो. तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठाई अन्याय आहे काय? कधीच नाही. इसलिए हम क्या कहें, क्या परमेश्वर के यहाँ अन्याय है क्या? कदापि नहीं. क्योंकि मूसा से कहता है, वह मूसा से कहता है, कारण तो मोशेला म्हणतो, मैं जिसकी पर दया करता चाहूं उस पर दया करूंगा, ज्या कोणावर मी दया करीतो त्याच्यावर मी दया करीन, जिस किसी पर मैं करुणा कृपा करना उसके पर मैं कृपा करूंगा. आणि ज्या कोणावर मी करुणा करीतो त्याच्यावर मी करुणा करीन. मानो हम लोग एक कंपनी में टाटा बिरला या रिलायंस में हम सब काम कर रहे आणि हैं. एखाद्या कंपनीमध्ये एकत्र आपण काम करत आहोत, अभी हमें प्रमोशन चाहिए. आणि सबको आपल्याला प्रमोशन. प्रमोशन कितने लोगों को पाहिजे? प्रमोशन? सबको चाहिए. आणि सगळ्यांना जर अभी प्रमोशन प्रमोशन करना किसके हाथ में होता है? आणि प्रमोशन करायचं कोणाच्या हातात जो असतं? हमारे ऊपर कोई लीडर होगा जो आपल्यावरती अधिकारी आहे, तो उसका मर्जी से वो चुनेगा. आणि त्याच्या इच्छेनुसार क्या तो उसको अक्कल है निवडेल. इसके लिए वो सही काम करने वालों को आगे बढ़ा देगा? आणि जो चांगलं काम करतो त्याला तो पुढे नेईल.
प्रेज द लॉर्ड. हम परमेश्वर में चलते हैं आणि बराबर आपण चलते हैं. प्रभूमध्ये चालत हम काले असतो. हैं गोरे हैं छोटे बड़े मोटे पतले कोई प्रॉब्लम आणि नहीं, आपण गरीब है कशी श्रीमंत है असू कोई ते, प्रॉब्लम नहीं. गरीब असो हमारा श्रीमंत मन असो, परमेश्वर के साथ किस तरह चल रहा है आपलं मन प्रभू बरोबर कशा प्रकारे आहे उसी को परमेश्वर पुकारेगा. आणि त्यालाच प्रभू हाक मेरे मारेल. भाई बहनों, मैं भी आपके जैसे एक था बंदा. आणि मी देखील तुमच्याप्रमाणेच एक व्यक्ती योना होतो. जैसा भागा था, मैं भी परमेश्वर से भागा था. आणि योना जसा पळाला तसा मी देखील पळालो होतो मैं झूठ नहीं प्रभूपासून. बोलूंगा, मैं भी परमेश्वर से भाग रहा था. आणि मी देखील प्रभूपासून पळत होतो. जहां जाता है वहां पे मुझे नौकरी मिलती थी, परंतु जिथे जायचो तिथे मला नोकरी लेकिन मिळायची. परमेश्वर ने मेरी पीछा नहीं छोड़ा. परंतु प्रभूने माझा पिच्छा सोडला मैं नाही हार चुका. आणि मी हरलो. मैं परमेश्वर को बोला मैं हार चुका. आणि प्रभूला मी सांगितलं मी हरलो. मेरे को कोई टेंशन नहीं था, आणि मला कोणतंच कोई तणाव गधे का नव्हता. काम नहीं था. आणि कोणतंच गाढवाचं गाड़ी काम में ऐसा नव्हतं. टांग डाल के बैठने का, फक्त अपनी गाडीमध्ये गाड़ी अपने आप बसायचं चलती थी. आणि माझी गाडी आपोआप चालायची. मेरी गाड़ी को क्रूज कंट्रोल था. आणि माझ्या चालू गाडीला करने cruise का, control एक्सेलरेटर होता. देने का, उसको सेट करने का, वो अपने हाईवे में अपने आप चलती थी. आणि सेट केल्यानंतर ती सिर्फ आपोआप सिग्नेचर चालायची. करने का, टाइम शीट भरने का, ड्राइंग पढ़ने का, मेरा वही काम था. कोई मेरे को कुछ नहीं बोलता था. एक राजा के समान मस्त मेरी जिंदगी थी. आणि माझं जीवन राजासारखं होतं. फक्त सही करायची, ड्रॉइंग जो पाहायची. मेरे ऊपर था आणि जो माझ्यावर उसका हाथ अधिकारी बहुत होता. बड़ा था, आणि त्याचा हात खूप लेकिन मोठा ये मैं होता. चीज को जानता नहीं था. परंतु हे मला माहित लेकिन मैं नव्हतं. परमेश्वर की आशीष समझता हूँ परंतु प्रभूचा कि आशीर्वाद कोई मला माहित प्रोजेक्ट होता. मैनेजर, कोई मैनेजर मुझे छेड़खानी करने से बहुत डरते थे. परंतु काही अधिकारी माझ्यावरती काही आरोप ठेवायला किंवा छेडछाड करायला घाबरायचे. और उनको ये भी मालूम था ये परमेश्वर का बेटा है, आणि त्यांना ठाऊक होता हा प्रभूचा क्योंकि मैं मुलगा किसी आहे. के साथ झुंझ लगा देता था, आणि जैसे कोणाबरोबर याकूब ने आहे? स्वर्गदूत से किया. आणि कोणाबरोबर मी झुंजायचो. लेकिन मैं बातों में परंतु फक्त बातों में बोलण्यामध्ये सीधा बोलता था मेरा परमेश्वर जिंदा है. आणि मी सरळ सांगायचो माझा प्रभू जिवंत सामने वाला डर आहे. जाता था, इतना हिम्मत से, इतना कॉन्फिडेंस लेवल में बात करता है. मेरे को कॉन्फिडेंस लेवल में थी. आणि समोरच्या व्यक्ती घाबरायचा एवढ्या आत्मविश्वासाने मी बोलायचो म्हणून. परमेश्वर साथ रहेगा तो सब कुछ संभव है. आणि प्रभू जर बरोबर असेल तर सर्व आज काही हम संभव किसी आहे. के पाँव में क्रैम्प्स आते, क्रैम्प्स. आणि कोणाच्या तरी पायाला क्रॅम्प्स येतात, गोळे येतात. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आशीष दे रहा है उन लोगों को. प्रभू हालेलुया. आशीर्वाद देत आहे त्या हालेलुया. लोकांना. हालेलुया. 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 फिर उसने दासों से कहकर भेजा, निमंत्रित लोगों से कहो, देख मैंने भोज तैयार कर चुका है, तू मेरे बैल और पले हुए पशु मारे गए हैं. आणि त्याने दासास सांगितलं का जा आणि आमंत्रितास सांगा, पहा मी जेवण तयार केले सब आहे. कुछ तैयार है, विवाह के भोज में आओ, तुम्हें आणि कुछ नहीं करना, सिर्फ सर्व खाना सिद्ध पीना है. आहे, लग्नाच्या मेजवानीत चला. परंतु वो उपेक्षा करके चल दिए. तरी हे मनावर न कोई घेता अपने खेत को, कोई अपने व्यापार को चले गए. ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. आज भी वस्तुस्थिति यही है. आणि आजची वस्तुस्थिती देखील अशीच आहे. हमें परमेश्वर के वास्ते नहीं, हमें हमारा काम कैसा सफल कर सकता है वो देखते हैं. परमेश्वर को, ब्रदर प्रार्थना कितना दिन होती है? 4 दिन होती है. हाँ, फिर हमें सोचना है ना, मंगलवार को आने का, क्या गुरुवार को आने का, क्या फ्राइडे को आने का, क्या संडे को आने का, क्योंकि 4 दिन चलती है ना, कभी भी आ सकता है. हालेलुया. हालेलुया. हिजकिय्याह को मृत्यु आया तो उसने परमेश्वर से दरखास्त की, उसने प्रार्थना की, परमेश्वर ने 14 साल की जिंदगी उसको दी. आणि हिजकियाला जेव्हा हमारे साथ कुछ संदेशाला प्रॉब्लम हो गई मरणाचं- तो डॉक्टर नहीं मिला, तो डॉक्टर तो कोई ना कोई आड़ा बेड़ा तो मिल जाएगा. अभी कोई भी डुप्लीकेट सर्टिफिकेट के डॉक्टर बन चुके हैं. आणि काही समस्या जर आपल्याला आली तर कोणता तरी डॉक्टर आपल्याला मिळेल. लेकिन कई कई बीमारी को इस तरह कोई जुगाड़ नहीं होता. तो आणि परमेश्वर काही के चरणों पे आने से आजारांना पहिले हम परमेश्वर के साथ औषध रहेंगे नसतं तो आणि हमें कोई सुरुवातीपासून जर आपण प्रभू बरोबर परमेश्वर राहिलो ठुकराएगा नहीं, तर प्रभू वो आपल्याला हमें टाकणार साथ नाही. चलाएगा. तो आपल्या बरोबर चालवेल. अन्य लोगों ने जो बच रहे थे उसके दासों को पकड़कर उनका अनादर किया और मार डाला. आणि बाकीच्यांनी त्यांच्या दासास धरून त्यांचा अपमान केला व कई त्या चीज जीवे आपको मारले. यूट्यूब में सुनते, न्यूज में, ए पास्टर को मारा, ओ पास्टर को मारा. आणि तुम्ही सामने वाले को अच्छा बातम्यांमध्ये लगा. ऐकता की पास्टरांना मारलं, या वो पास्टरला होना मारलं. है. आणि हे होणं वो गरजेचं पास्टर ने आहे. कोई गलती नहीं की आणि थी. पास्टरांनी काही चुकीचं It केलं is written नाही. in the Bible. हे लिहिलेलं आहे तरह बायबलमध्ये. होगा. आणि असंच होणार. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. और अपनी सारी सेना तब राजा का क्रोध आया तेव्हा राजाला राग आला और अपनी सेना भेजकर उन हत्यारों का नाश किया आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश और केला उनके नगर में फूंक दिया. व त्यांचे नगर जाळून टाकले.
गुस्सा आया उसको। त्याला राग आला उसने अपने दासों से कहा, आणि त्याने आपल्या दासास म्हणलं, विवाह के भोज के तो तैयार है परंतु निमंत्रित लोग योग्य नहीं ठहरे। लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. Praise the Lord। प्रेज द लॉर्ड. तो आप अब एक काम करना, आणि आता एक काम करा, इसलिए चौराहे पर जाओ और जितने लोग तुम्हें मिले सबको विवाह के भोज में बुला लाओ। म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्यास लग्नाच्या मेजवानीस बोलवा. परमेश्वर की वचन पुकारते जा रहा है, परमेश्वर का सुसमाचार सुनाते जा रहा है। आणि प्रभूचं सुवार्ता होत आहे, हर त्याचं संसार वचन में सांगत प्रचार आहे होने तक प्रभु यीशु मसीह का आना, आणि सगळ्या ठिकाणी प्रभूचं प्रचार होत आहे, प्रभूचं येणं हर जवळच एक आहे. कान में प्रभु का प्रचार होगा, फिर ही प्रभु का आना होगा। आणि प्रत्येक ठिकाणी प्रभूचा प्रचार झाल्यानंतर और वचन में कहता है, इसलिए चौराहे पर जाओ, जितने लोग तुम्हें मिले सबको विवाह के भोज में बुलाओ, क्योंकि म्हणून परमेश्वर फक्त आने से पहले हर संसार में प्रचार होगी, परमेश्वर के वचन घोषित किया जाएगा, और फिर किसी ने बपतिस्मा नहीं लिया और किसी ने लिया वो बाद में देखा जाए। आणि प्रभू येण्याआधी प्रभूचा प्रचार ठिकठिकाणी होणं गरजेचं आहे. मग कोणाचा बाप्तिस्मा झाला किंवा नाही झाला तर ती नंतरची गोष्ट. अतः उन दासों ने सड़कों पर जाकर क्या बुरे क्या भले जितने मिले सबको इकट्ठा किया और विवाह के घर अतिथियों से भर गया, पूरे मेहमान से घर भर चुका था। म्हणून त्यांनी चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमविले आणि लग्नाचा मांडव जेवणारांनी भरून केला. Praise the Lord। प्रेज द लॉर्ड. जब राजा अतिथियों को देखने को भीतर आया तो उसने वहां एक मनुष्य को देखा। मग राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आत आला, तेव्हा त्याच्या दृष्टीस एक माणूस पडला. जो विवाह का वस्त्र नहीं पहने थे। त्याने लग्नाचा पोशाख घातलेला नव्हता. Praise the Lord। प्रेज द लॉर्ड. बिना बुलाए तो तुम आए नहीं है, आणि न बोलवता तुम्ही आलेले तर तुम्हें नाही, तो बुलाया भेजा, आणि तुम्हाला तर बोलवण्यात फिर आलेलं तुम आहे. इस तरह क्यों आया? मग तुम्ही अशा प्रकारे का आलात? कोई शादी में आपको पुकारेंगे बुलाएंगे आणि लग्नामध्ये जर तुम्हाला कोणी आमंत्रण केलं तो आपको तैयारी करके चले जाएंगे। तर तुम्ही तयार होऊन जाल. एक परमेश्वर के राज की बात चल रही आणि है। प्रभूच्या राज्याची गोष्ट चाललेली जैसे आहे. 5 कुमारी या 10 कुमारी के था, जो 5 कुमारी ने तैयारी नहीं की थी, स्वर्ग के राज के परे रहे, आणि 10 कुमारींमध्ये 5 कुमारींनी जशी तयारी क्योंकि केली वो लोग ने नव्हती अपनी तैयारी नहीं की आणि थी। त्यांनी तयारी केली आज नव्हती, इसी त्यामुळे तरह से परमेश्वर का वचन कह रहा है। आणि अशा प्रकारे प्रभूचा उसने उसे पूछा, हे मित्र तू विवाह का वस्त्र पहने बिना यहाँ क्यों आया? तो त्याला म्हणाला, मित्रा तू लग्नाचा पोशाख न घालता येथे तू कसा बिना केलास? पश्चाताप का यहाँ पे कैसा आया? आणि तू पश्चाताप केला विना तू इथे बिना कसा मन आलास? फिरा इसमें कैसा आया? आणि तू मन फिरवल्याशिवाय तू इथे कसा आलास? विवाह कपड़े तो सब पहन सकते हैं, आणि लग्नाचे वस्त्र तर सगळे घालतात गोल काव बाल को किरीव सब कुछ कर सकते आणि हैं, केस व्यवस्थित लेकिन बांधू यहाँ पे शकतात. जो जरूरत चीज है वो हमें करने से उसने नहीं किया आणि जी था। गरजेची गोष्ट आहे ते त्याने और केली वचन नव्हती. कहता है तू विवाह का वस्त्र पहने बिना यहाँ क्यों आ गया? आणि तू लग्नाचा पोशाक न उसका घालता मुंह इथे बंद कसा हो गया. शिरलास? आणि तो गप्प तब राजा राहिला. ने सेवकों से कहा, इसके हाथ पांव बांध कर उसके अंधेरे में डाल दो। तेव्हा राजाने चाकरास सांगितले, याचे हातपाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका. हम लोग कभी शादी में जाते तो हम लोग को इस तरह करते कि विवाह के कपड़े नहीं पहने तो ऐसे डाल देते अग्नि में। आणि लग्नामध्ये आपण कधी परमेश्वर जातो तर के आपल्याबरोबर राज असं के करता बारे का? में बात कराए जहाँ पे हमारा हिसाब होगा, आणि प्रभू त्याच्या राज्याबद्दल बोलत आहे जिथे आपला हिशोब होणार जहाँ आहे. पे हम परमेश्वर के राज में उसके हुसूल से उसके वचन के द्वारा हमने जो स्वीकार नहीं किया, बपतिस्मा नहीं किया, प्रभु का वचन को अंगीकार कर नहीं किया, आणि तो प्रभूचं- मरने के बाद द्वार पे खड़ा हो जाएगा, बाबा तेरा विवाह का ड्रेस कहाँ आणि है? आपण जर प्रभूचं वचन स्वीकारलं नसेल, बाप्तिस्मा घेतला नसेल, तर प्रभू सांगेल तुझा लग्नाचा पोशाख कुठे आहे. श्रीमंत मनुष्य जैसा बोला, ये अब्राहम पिता आणि तेव्हा सांगते और मेरे अब्राहम 5 पिता. भाई है जो मेरे राह पे चल रहे, आणि माझे 5 भाऊ आहेत जे तशाच प्रकारे चालत मैं तो आहे. यहाँ पे बहुत तड़प रहा हूँ। आणि मी इथे खूप तडपत वो आहे. लाजर को भेज, एक पानी बूंद मेरे जुबान पे डाल ताकि मैं ठंडक हो जाऊं, आणि लाजराला पाठव, त्याने एक थेंब माझ्या जिभेवर टाकावा और म्हणून. नीचे उसको भेज आणि त्याला तिथे पाठव ताकि आणि मेरे 4 भाई को समझे यहाँ पे प्रॉब्लम क्या है। आणि त्याला समजावं माझ्या 4 भावांना का इथे काय समस्या आहे. अब्राहम बोलता है, जो नीचे भविष्य दत्ता है, उसकी किताबें, जो ग्रंथ है, जो वचन सुनने वाले, अगर उसकी नहीं सुनते, आणि
अब्राहम सांगतो की तिथे भविष्यवादी आहेत आणि नियमशास्त्र आहे आणि त्यांचं जर ते ऐकत नसतील स्वर्ग से कोई उठ के भी चले जाए तो उनके ऊपर वो विश्वास कैसे आणि करेंगे? स्वर्गातून कोणी गेला तरी त्यांच्यावर ते कसा विश्वास आप यूट्यूब में ठेवतील? कई सारे चीज देखते हैं, कोई भी धर्म का हो, कोई बंदा मर गया, नरक में चला गया, फिर जिंदा हो गया, फिर गवाही देने आया. आणि आपण YouTube मध्ये पाहतो का कोणत्या धर्माचा व्यक्ती मेला, नरकात गेला आणि पुन्हा जिवंत झाला आणि साक्ष ताकि देण्यासाठी वो आला. बंदे का भी बदलाव हो जाए और उसकी गवाही सुन के और लोग भी विश्वास आणि करें. त्याने स्वतःचं जीवन देखील परमेश्वर बदलावं का आणि त्याचा प्यार है, जय इसके केला लिए त्याचं परमेश्वर देखील. हमारे ऊपर इस तरह करता है. आणि प्रभू आपल्यावर प्रेम करतो म्हणून तो अशा प्रकारे आपल्या और बरोबर मेरे भाई और बहनों, इसके पास कपड़ा नहीं मिला, इसकी तैयारी नहीं थी, इसका कोई मन फिराव कुछ नहीं था, तो आणि त्याने उसको लग्नाचा पोशाख घातला नव्हता आणि त्याने आज्ञा पश्चाताप हो केला गई. नव्हता. आणि आज्ञा झाली अंधेरे में डाल दो, त्याला अंधारात वहाँ टाका. और रोना और पीसना, दांत पीसना होगा, तेथे रडणी व दात खाणे चालेल क्योंकि बुलाए हुए तो बहुत थे, कारण बोलावलेले पुष्कळ आहे लेकिन तेरे ऊपर चुना हुआ का नंबर छप्पा नहीं लगा. परंतु निवडलेल्यांमध्ये तुझा शिक्का मारण्यात चले आला जा नव्हता. तू, तेरे लिए वही नरक अच्छा है. आणि तुझ्यासाठी नरकच चांगला आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अपना परमेश्वर बहुत प्यारा है, आणि आपला प्रभू खूप हमारे प्रेमळ पापों आहे. को नहीं गिनता, आपली पाप तो मोजत लेकिन नाही. हमें मन फिराना है. परंतु आपल्याला हमें पश्चाताप मन करायचा फिराना आहे. है. आपल्याला पश्चाताप जितना करायचा समय आहे. गया उतना गया. आणि जितकी वेळ गेला तितका गेला. अभी आता यीशु बहुत जल्द आने वाला है. येशू लवकरच येणार आहे. आने वाला है यहूदा का शेर, मसा से भर तैयारियां कर. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आप मुझे देखते हो, अच्छी बात है. तुम्ही मला पाहता चांगली आप गोष्ट प्रार्थना आहे. करते हो, अच्छी बात तुम्ही है. प्रार्थना करता चांगली गोष्ट लेकिन आहे. पिता के वचन के हिसाब से चलना भी हमें बिल्कुल जरूरी है. वचनाप्रमाणे चालणं देखील खूप नहीं तो गरजेचं कोई आहे. नहीं बचाएगा, ना नाहीतर कोई कोणीच बचेगा. वाचवणार नाही आणि कोण वाचणार देखील नाही. हालेलुया. हालेलुया. वचन कहता है क्योंकि बुलाए हुए बहुत सारे हैं परंतु चुने हुए थोड़े कारण हैं. वचन सांगता बोलावलेले पुष्कळ आहेत, परमेश्वर पण के लोग निवडलेले पुकार थोडके रहे, आहेत. चिल्ला चिल्ला के पुकार रहे, आणि प्रभूची क्योंकि हमें लोकं बोलत आज्ञा आहेत. इस तरह हुई है. कारण आम्हाला अशा प्रकारे आज्ञा झालेली आहे. हालेलुया. 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 हमें इस तरह ही आज्ञा हुई है मेरे भाई और आणि बहनों. आम्हाला अशाच प्रकारे आज्ञा झालेली आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. 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 माझ्या बंधू भगिनीनो, या भावाचं नाव आहे राजा भोईर आणि ते ससूनगर या ठिकाणाहून आलेले आहेत. त्यांची जी साक्ष आहे ती अतिशय खरोखर कदाचित आपणही विश्वास ठेवणार नाही. त्यांच्या शरीरामध्ये जो आजार होता आणि त्यांना जो युरिनचा लघवीचा जो त्रास होता त्यासाठी त्यांना युरिनसाठी नळी लावलेली, जी युरिनची बॅग असते ना ती लावलेली. त्यांनी भरपूर औषधोपचार केले परंतु काही उपयोग होत नव्हता. शेवटी ते वसईला एका हॉस्पिटलला आले आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये त्यांनी गेले, जेव्हा त्यांनी डॉक्टरांना दाखवलं तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की ही तुमचा जो आजार आहे, त्यांनी भरपूर औषध केलं, भरपूर जेवढे त्यांना पैसे सांगितले गेले तेवढे त्यांनी त्या आजारावरती खर्च केले. परंतु माझ्या बंधू भगिनींनो, त्यांना कोणीतरी प्रार्थनेविषयी सांगितलं. कारण ते सांगतायत की आजारावरती खर्च करावं इतकेसुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. कारण डॉक्टरांचं काम आहे की जेवढे ते पैसे सांगणार तेवढं आपल्याला द्यायचे आहेत. आणि ज्यावेळेला डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला एवढे पैसे खर्च करावे लागतील, परंतु माझ्या बंधू भगिनींनो त्यावेळेला त्यांची परिस्थिती नव्हती. परंतु त्याने एकच विश्वास ठेवलेला, येशू ख्रिस्तावरती त्यांनी विश्वास ठेवलेला. आणि ते सांगत होते की नाही, ही जी नळी लावलेली आहे ती नळी आम्ही काढणार. परंतु डॉक्टरांनी त्यांना सांगितलं जर तुम्ही ती नळी काढली तर कदाचित तुम्ही जिवंत राहणार नाही. 8 दिवसामध्ये तुम्ही मरून जाणार, तुमचं जीवन तिथेच संपणार. परंतु माझ्या बंधू भगिनींनो, जर तुमचा प्रभूवरती विश्वास असेल तर तुम्हाला कुठलीच बाधा होणार नाही. डॉक्टरांनी जरी तुम्हाला सांगितलं की ही गोष्ट होणार नाही, तरी माझ्या बंधू भगिनींनो आपला देव जिवंत आहे, त्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आणि ज्या वेळेला त्यांना सांगितलं गेलं आपल्या प्रार्थनेविषयी, आणि ज्या वेळेला मे महिन्यामध्ये
आपली 3 दिवसाची रिट्रीट होती. आणि तुम्ही त्या भावाला पाहिलं असेल, तो भाऊ मागे अंथरूण टाकून झोपलेला होता. बहुतेक लोकांनी त्याला पाहिलं असेल. माझ्या बंधू भगिनीनो, त्यावेळेला तो जेवतसुद्धा नव्हता, त्याला जेवण जात नव्हतं. परंतु ज्या वेळेला त्यांनी प्रभूच्या भवनामध्ये पाय ठेवले, त्याच वेळेला प्रभूने त्यांना स्पर्श केला. ते जे घरी जेवत नव्हते, जेव्हा रिट्रीटचं आपलं जेवण असायचं दुपारचं, त्यावेळेला ते भाऊ जेवायला लागले. प्रभूला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. 3 दिवसाची त्यांनी रिट्रीट केली आणि ज्या वेळेला ते घरी गेले, डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी ती जी युरिनची नळी होती तो पाईप त्यांनी काढून टाकला. आणि आज तुम्ही बघतायत, डॉक्टरांनी जे 8 दिवस त्यांच्यासाठी दिलेले, आज 2 महिने झाले, भाऊ एकदम व्यवस्थित आहे. कुठल्याच प्रकारचा भावाला त्रास नाही. त्याबद्दल आपण जोरदार त्या प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभूला कुठलीच गोष्ट माझ्या बंधू भगिनीनो अशक्य नाही. फक्त आपल्याला विश्वास त्या प्रभूवरती ठेवायचा आहे. जेव्हा हा भाऊ सकाळी जेव्हा मी भवनामध्ये बघितलं, तेव्हा मी थोडा विचारामध्ये पडला, नक्की हाच तो भाऊ आहे का जो मागच्या वेळेला मागे झोपलेला होता. मी शॉक झालो, नक्की हाच आहे का. नंतर मी जाऊन भावाला विचारपूस केली त्यांची. प्रभू महान आहे, मग प्रभूला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. त्याबद्दल परत एकदा प्रभूला जोरदार टाळ्या वाजवूया. मी माझ्या मिस्टरांची साक्षी सांगतो. मी ससूनगरची आहो. जे पडलेलं होतं ना, पहिले 3 दिवसात शिबिर होते, जे पडलेलं होते अथोंडामध्ये बिछाणामध्ये, तो माझा मिस्टर आहे. त्यांची मी साक्षी देते. मी 3 महिने झाले डॉक्टरचे त्यांना फिरवत होतो, हे दवाखान्यामध्ये ते दवाखान्यामध्ये, पण काहीच फरक नाही मिळाला. पैशांचं असं बरबाद झाली. पण आम्ही वसईला आलो ना, मग संदीपनी आम्हाला इरोकल केला या दवाखान्यामध्ये ना. बर्दरांजून बघितलं ना, त्यांच्यावर प्रार्थना केली ना, त्यापासून ते थोडं थोडं अन्न खायला लागले. 2 महिने ते अन्न मागून नाही खाल्ले. पाणी पिले तरी उलटी, गोळी खाली तरी उलटी, औषध पिले तरी उलटी. पण इथे आले तेव्हा त्याही प्रार्थना केली. बर्दरांजून संदीपने इरोकल केला, त्याही प्रार्थना केली, तेव्हापासून थोडं थोडं अन्न खायला सुरुवात केली त्याही. तर आजपासून ते खातात ना. 3 दिवसाचा शिबिर होता, इथे आणून टाकला. त्यापासून माझ्या नवऱ्याला पूर्ण आरोग्य देवाने दिलं. म्हणून देवाचे आभार मानते, त्याला धन्यवाद देते.